साहेब हे बघा, एक मिनिट साऊथ सिटी वाळूज महानगर तिथला जो गोव्यास आहे, परवा दिवशी साहेब सकाळी 4 वाजता एकच तिथे कर्मचारी होता. 4 दिवसापासून तो रेग्युलर ड्युटी करत होता. 4 दिवसापासून सकाळी त्याला 4 वाजता काही विकनेस आल्यामुळे तो बंद करून निघून गेला. नंतर मला कॉल आला रिक्षा चालकांचा की अरे साहेब या म्हणे इकडं आम्ही रात्रभर इथंच आहोत, 5-6 रिक्षा इथं आहेत, तुम्ही या आणि काहीतरी करा. त्यानुसार साहेब मी तिथे हजर झालो आणि 5-6 रिक्षा चालकांना सोबत घेऊन कांचनवाडीच्या पेट्रोल पंपावर गेलो. तिथल्या मॅनेजरला बोलून अगोदर त्यांना गोड वगैरे बोलून आम्ही त्यांना साऊथ सिटीच्या पंपावर आणलं. आणि तो येत नव्हता. ते म्हणजे माझ्याकडे कामगारच नाही, मी काय करणार आहे, तुमची ही भाषा आहे म्हणजे तुमची ही भाषा नाही म्हणलं, तुमचं हे उत्तर नाही, कामगार नाही, तुम्हाला कामगार उपलब्ध करून द्यावं लागेल साहेब. त्यानुसार ते म्हणजे नाही माझ्याकडे कोणीच नाही. मग आपल्या एका रिक्षा चालकाने एक कामगार एक मुलगा उपलब्ध करून दिला पंप चालवण्यासाठी. मग त्या मॅनेजरांनी त्या मुलाला आणलं, तो पंप तिथेच चालू केला साहेब. तर ते म्हणजे माझ्याकडे साठा जास्त नाही, फक्त 3000 लिटर साठा आहे. हे संपल्यानंतर दुसरं टँकर येऊ शकतं. ही अशी परिस्थिती चालू आहे. हे रिक्षा चालकांनी काय करायचं ते आता टोटलीच बंद केलंय. त्याच्यामुळे आम्हाला आता काही पर्याय सोडला नाही. आमच्या गाड्या घरी कशाने आमच्या पंप तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही. आम्ही त्या गाड्या सोडून इथपर्यंत संध्याकाळचं जेवण नाही माहिती राहतं आम्हाला. आता सध्याला मला खायला पैसे नाही सर, मी पेशंट आहे. हे रोज रोजी रोटीवर सगळं त्याच्यावर आहे. पैसे मला संध्याकाळी मी पर्शन आहे सर. घर कसं का चालेल, जाऊन मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठल्याही रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालक, लायसन धारक, परवाना धारक एलपीजी आम्हाला थोडं उपलब्ध करून द्या. दुसरं काय नाही. आम्हाला 1-2 पंप जरी चालू असले ना साहेब, तरी आम्ही त्याच्यावर लाईन लावून कसं तरी आम्ही करतो. आणि माहिती इंधन टंचाई आहे सध्या. हो हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.